प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट जमीर पठाण यांनी लाडक्या बहिणींना राखी भेट हा कार्यक्रम आयोजित करून महिलांना राख्या वाटल्या आणि त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला। या कार्यक्रमात शहरातील महिला आणि मुलींना राख्या, मिठाई आणि भेटवस्तू देण्यात आल्या। राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला होणारे मोठमोठे कार्यक्रम, बॅनरबाजी किंवा शक्तीप्रदर्शन यांसारख्या पारंपरिक पद्धतींना फाटा देत ॲडव्होकेट जमीर पठाण यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले। यामुळे प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाला एक वेगळी दिशा मिळाली असून या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, ॲडव्होकेट जमीर पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील सावळे, रमेश गाजापूरकर, इसाकभाई तांबोळी, प्रकाश नरंगले, ॲडव्होकेट नाज मॅडम, अफरोज पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। गुड आफ्टरनून, नमस्कार, सभी को सलाम। आजचं जे कार्यक्रम ठेवलेले आहे हे कार्यक्रम थोडंसं नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे। जसं की काळ बदलला आहे, समाजाची दिशा बदलली किंवा ते भाईचारा कसं वाढवणं महत्त्व झालं आहे त्या अँगलनं एक समजा की मी एक मोमिडल व्यक्ती या नात्यानं एक सामाजिक बांधिलकी कसं वाढवता येईल ते माझ्या परीने मी प्रयत्न केला आणि सर्वांसाठी राखी भेट कसं द्यायचं ते कार्यक्रम ठेवला मी। त्यासाठी आजचा कार्यक्रम असा आहे की सगळ्या जाती धर्मातील सगळ्या माझ्या बहिणींनी यावं आणि लाडक्या बहिणीने आमच्या माननीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना राखी वाटप करण्याचं इथं एक आमच्यातर्फे प्रेमाची भेट म्हणून एक राखी वाटपाचा कार्यक्रम ठेवला। कारण एक रक्षाबंधन एक असा कार्यक्रम नाही, मुळात उदाहरण बी सांगता येईल की याचं की झाशीची राणीने बी अकबर बादशाला राखी बांधून स्वतःचं आणि अकबर बादशाहानं बी झाशीची राणीचं संरक्षण केलेलं आहे। तर त्याच्यामुळं आणि खूप कथा आहेत राखी रक्षाबंधनाच्या। एक बहीण भावाचं नातं तिच्या म्हणजे कोणतं जात धर्म आडवं येत नाही, एक धागा आहे पण ते पवित्र आहे त्या धाग्याचं। तर ते कसं समाजापर्यंत पोचतं, भाईचाऱ्याची गोष्ट हे विचार पोचवता येईल हे छोटासा प्रयत्न केलेला आहे मी। आणि भविष्यात याला एक चांगल्या एक वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या नवीन डिझाईनच्या राख्या आणून एक फार व्यापक स्वरूप देण्याचा मी भविष्यात प्रयत्न करेल। हां, संध्याकाळी 6 पर्यंत कार्यक्रम चालू आहे। ज्याच्या आपल्या लाडक्या बहिणी आपल्या वेळेनुसार किंवा शाळा सुटलेल्या ट्युशन सुटलेल्या मुले येतील, आपल्या टाईमनुसार राख्या घेऊन जातील। काय म्हणलं सर? आतापर्यंत जवळपास 300-350 मुले येऊन गेले। लाडक्या बहिणींना नेमका तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? बहिणीला संदेश हे देऊ इच्छितो की भविष्यात माणुसकी हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे। त्यासाठी
कोण जात धर्माच्या पलीकडे तुम्ही माता, घराच्या मालकीना, तुमचे मुलं, तुमचे जे बी आहे, म्हणजे घराची संस्कृती एक बाई, एक लेडीज, एक मुलीपासून, आईपासून वाढत असते. त्यामुळं एक समाजात सगळ्यात मोठं नातं बंधुभावाचं नातं वाढवा, एवढं मी संदेश देऊ शकतो त्यांना. आज आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट जमीर पठाण सर यांनी जे उपक्रम ठेवला, नारळी व रक्षाबंधन या सणानिमित्त, खरंच हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. या उपक्रमामागचा प्रेमळ आणि अतिशय पवित्र उद्देश म्हणजे सामाजिक बांधिलकी, विशेष म्हणजे बहिणीसाठी, लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या बहिणींनी जे काही हा प्रोग्राम ठेवलेला आहे, भावांचं संरक्षण करणं, भाऊ आणि बहिणीचं संरक्षण करणं. कारण का समाजामध्ये तुम्ही पाहिलात की बऱ्याचशा घटना घडत आहेत आणि त्या घटना होऊ नये आणि या आगळ्या वेगळ्या प्रोग्रामचा जो काही पावित्र्य आहे ते खरंच समाजामध्ये एक एकोपा आणि एकात्मता साधण्यासाठी आहे. आणि खरं म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळा आणि आगळा कार्यक्रम ठेवण्याचा तर पहिल्यापासून त्याचा हेतू राहिलेला आहे. या पहिलेही त्यांनी मेडिकल तुला म्हणून जो असतो, औषधे मोफत, तोही ठेवलेला आहे. त्यानंतर पुस्तक जे मोफत, शालेय शैक्षणिक साहित्य याचाही ठेवलेला आहे. बऱ्याचशा उपक्रमाने आत्तापर्यंत, मी जेव्हा गेल्या 10 वर्षापासून सरांना ओळखतो मी, की विद्यार्थ्याप्रती समाजामध्ये काय पाहिजे आणि काय समाजापर्यंत घेऊन गेलं पाहिजे, समाजाला एक वेगळा संदेश. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा जो त्यांचा पिंड आहे तो अतिशय खरंच आवडणारा आणि समाजामध्ये एक बोध निर्माण करणारा असा आहे. आणि मी इथून पुढे खूप शुभेच्छा देईल त्यांना की याच्यापेक्षा वेगळा आणि आगळा कार्यक्रम ठेवावा. आम्ही कोचिंग क्लासेस असेल किंवा हॉस्टेल असेल किंवा मित्र म्हणून कधीही तुमच्या प्रोग्रामला आम्ही येऊ, आमचे विद्यार्थी सर्व घेऊन, आणि यापुढे तुम्हाला असाच उपक्रम राबवण्यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील. धन्यवाद. मी रमेश गांजापूरकर, सेवादल जिल्हाध्यक्ष. आमचे सहकारी जमीर पठाण साहेबांनी लाडक्या बहिणीच्या हाताने राखी वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, हा एक समाजाचा चांगला नाही का एक दृष्टिकोन जावा की एका नाही का अदर कास्ट माणूस हिंदू धर्मासाठी असे विविध कार्यक्रम राबवतो. त्यांचे खास वैशिष्ट्य असं आहे, प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी पीरबुरानला एक कार्यक्रम ठेवला होता. साहेबांचं जेवढं वजन आहे तेवढ्या वजनाची औषधी त्यांना त्याच्यामध्ये तुला करून ती सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या उपयोगी यावी, हा एक त्यांचा उपक्रम होता. पण त्या दिवशी साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे प्रणिताताई देवरेने येऊन तो कार्यक्रम केला. आणि आज नाही का युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नाही का राखी वाटपांचा कार्यक्रम, म्हणजे यांच्या कुटुंबाच्या वतीने, माली पाटलांच्या, जमीर पठाणच्या कुटुंबाच्या वतीने यांनी नाही का ही राखी जे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला. हा सगळ्या ताई लोकांना राख्या दिल्या. त्या ताई लोकांनी प्रवीण पाटलांना, सईद भाईंना, इथं जमलेल्या सगळ्या नाही का सहकारी लोकांना त्या राख्या बांधल्या त्यांनी. म्हणजे समाजामध्ये याचा काय निरोप गेला, काय संदेश जातो, हे तुमच्या बंधू लोकांना माहिती असायला पाहिजे. आम्ही सांगायची गरज नाही. म्हणजे एवढं चांगलं त्यांनी काम करतात की त्यांना पुढे चालून त्यांच्या हातून असे कार्यक्रम घडावेत की ज्यांनी कुणी नाही केले ते त्यांनी करावेत, ही त्यांच्या पाठीमागं आमची सदिच्छा आहे. आमचे युवा नेते आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुलसी कम्फर्ट हॉटेल या ठिकाणी आमचे मित्र ॲडव्होकेट जमीर पठाण माली पटेल यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांनी ह्या लाडकी बहिणीला एक गिफ्ट द्यावं असं याने एक राखी बक्षीस देण्याचा एक या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता. खरंच हा कार्यक्रम खूप कौतुक करावा असा कार्यक्रम आहे. आणि वकील साहेबाचं, ॲडव्होकेट जमीर पठाण साहेबांचं खूप कौतुक करावं या असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवला. आणि एक बंधुभाव आणि एक सर्व धर्म समभाव हा मेसेज जनतेपुढे जावा, ह्याच्या पाठीमागं ह्यांची जे दृष्टिकोन आहे या कार्यक्रम ठेवण्याचा, की बाबा सर्व धर्म, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्म एकच आहेत, म्हणून ह्या सर्व धर्म समभावाचा एक संदेश समाजामध्ये जावं. आणि आपल्या लाडक्या बहिणीला भावाच्या मार्फत एक मुस्लिम समाजाचा माणूस असतानासुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला मुस्लिम समाजाच्या वतीनं, कारण सर्वधर्म समभाव असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने बी काहीतरी एक भेट द्यावी, हा निमित्ताने हा वकील साहेबांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की
की जमीर सरांना असेच कार्यक्रम वर घेण्याची ईश्वर त्यांना बुद्धी देव आणि हे सर्व समाजाला सर्व जाती धर्मला घेऊन चालण्याची त्यांच्यामध्ये ताकद देव. धन्यवाद. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.